एवढ्या आल्या दुसरी बाई येऊ देऊ नका. हरी पैसे सर्वांना नमस्कार. आज आपल्या उज्जैन शहर यात्रेनिमित्त उपस्थित माझ्या परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि तुम्हाला त्याच्यासाठी 15 तारखेला मतदान करायचं. त्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित महिलांना खास करून सांगू इच्छितो की ही जी निवडणूक आहे ती परभणी शहरातले सगळे राजकीय नेते विरुद्ध एकटा अक्षय देशमुख अशी आहे. याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे यांच्यासोबत राहायचं की तुमच्या अक्षयासोबत राहायचं हे तुम्ही विचार करा. माता भगिनींनो, तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान करणार आहेत ते मतदान नगरसेवक पदाला नाही, इतर प्रभागातले जी लोक मतदान करणार आहेत ते नगरसेवकासाठी करणार आहेत. तुम्ही माझ्या विरोधकांना जर कोणी मतदान केलं तर ते नगरसेवक पदासाठी करणार आहेत, पण तुमचं जे 4 घड्याळला मतदान करणार आहेत ते तुमचा बोलण्याचा महापौर ठरविणार आहे. म्हणून तुम्ही विचार करा की तुम्हाला घड्याळला करायचंय का साध्या पक्षाला करायचंय. मायमावल्यांना आज मी या ठिकाणी उपस्थित हा जो कार्यक्रम केलाय, अनेकांनी याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले की अक्षय असं करायला लागला, इतके पैसे खर्चायला, इतके पैसे खर्चायला. मी त्यांना जास्त काही बोलत नाही साहेब, यांच्याजवळ फरशीच्या खाली ठेवलेले पैसे आहेत पण खर्चायचं काळीच नाही, म्हणून ते मागायचं मी इथे आहे, हे लक्षात ठेवा. अनेक प्रस्थापितांनी आपल्यावर टीका टिप्पणी केली, या यात्रेवर टीका टिप्पणी केली, परंतु मी त्या सर्वांना सांगतो की आमचं बालपण हे तुमच्या आमच्यासारख्या मायमाऊलींच्या, वारकऱ्यांच्या, संप्रदायांच्या, अध्यात्माच्या मनातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे मला याचे करण्याचा योग आलाय, शिव यात्रेला घेऊन जाण्याचा योग आलाय, त्याचा अध्यात्माच्या याच्यामधून योग आलाय. तुमचे मार्गदर्शक कसे आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन काय करतात ह्याच्यावर तुमचं राजकारण अवलंबून असतंय. मग तुम्हाला गोव्याला जा म्हणणार आहेत का शिवरला न्या म्हणणार आहेत याच्यावर राजकारण डिपेंड आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. अनेक नेते हे म्हणतात शिवरला नेल्यानं काय होतंय, गोव्याला जायला पाहिजे, परंतु त्यांना हे माहित नाही. खूप टीका टिप्पणी केल्या, अक्षय असं करायला, अक्षय तसं करायचं. अरे ठीक आहे, मी म्हणतो कुठे जा, नाव तर माझं निघालं ना. अक्षय तर म्हणाले चांगलं म्हणू का वाईट म्हणू, प्रत्येकाच्या गल्लीत प्रत्येकाच्या घरात नाव कमीत कमी अक्षय तरी हे तुमचं प्रेम आहे. आणि तुम्हाला हे सांगतो, विशेष करून महिलांना, हे जे महिलांना न्यायचा कार्यक्रम आहे, महिलांना जर लक्ष द्या, तुम्ही ऐका, तुमच्यासाठी मी बोलायला येतो काय. कारण अध्यात्म तुम्हाला जगण्याची दिशा, अध्यात्म तुम्हाला जगण्याची दिशा आणि संस्काराने जगायला शिकवतो. आपली परंपरा आणि आपली संस्कृती आणि आपला धर्म महिलांनी टिकवलेला आहे. म्हणून माझं प्राधान्य सगळ्यात जास्त महिलांना आहे. कारण माणूस बाहेर फिरत राहते, संस्कार, संस्कृती आणि धर्म जर ज्याला कोणी टिकवला असेल ते आपल्या मायमाऊल्यांनी टिकवलाय. म्हणून या ठिकाणी मी उज्जैन, शिवर, ओंकारेश्वरला न्यायचा निर्णय घेतला मायमाऊल्यांना, की ज्यांनी आपला धर्म, संस्कृती, आपली जात, पंथ ज्यांनी टिकवली त्या खऱ्या मायमाऊल्या आहेत, म्हणून त्यांना देण्याचा निर्णय केला आहे. आणि
तुम्हाला हे सांगतो महिलांनो, मायमाऊल्यांनो, शिवरायांच्या पाठीमागे मायमाऊल्या उभ्या टाकल्या म्हणून स्वराज्य निर्माण झालं. लक्षात ठेवा बरं वाक्य काय सांगायलो. इथं उपस्थित मायमाऊल्यांनो, शिवरायांच्या पाठीमागे मायमाऊल्या उभ्या टाकल्या म्हणून स्वराज्य निर्माण झालं. मातृशक्ती गुरुजींच्या पाठीमागे उभं राहिली म्हणून साने गुरुजी निर्माण झाले. आणि मातृशक्ती ज्याच्या पाठीमागे उभं टाकती त्याचं कल्याण होत आहे म्हणून या मायमाऊल्यांना उज्जैनला न्यायचंय. आणि विशेष सांगायचं झालं तर येणाऱ्या 15 तारखेला आचारसंहितेची घोषणा झाली. कालच्या 15 तारखेला आचारसंहितेची घोषणा झाली. त्या दिवशीपासून मी सकाळी 7 वाजल्यापासून तर सकाळचे 3:30-4 पर्यंत दिवस रात्र न हारता न थकता मेहनत करायला लागलो. इथं मायमाऊल्यांना मी सांगायसाठी, तुम्ही ऐकायसाठी मी तुम्हाला बोलवले. मी तुम्हाला हे सांगतो की माझी मुलगी 4 महिन्याची आहे. सर्वांना माहित आहे माझी मुलगी 4 महिन्याची आहे. माझा सगळ्यात जास्त जीव तिच्यात आहे. परंतु महिलांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जेव्हा मी रात्री घरी जातो तेव्हा 3:30 वाजलेले असतात आणि जेव्हा सकाळी बाहेर पडतो तेव्हा सकाळचे 7 वाजलेले असतात. मी जेव्हा घरी जातो तेव्हा पण ती झोपलेलीच असती आणि जेव्हा मी बाहेर पडतो तेव्हा पण ती झोपलेलीच असती. असा कोणता बाप नाही की जी 4 महिन्याच्या मुलीचं रोज तोंड पाहू शकणार नाही. साहेब, मला खंत वाटायला लागली घरात गेलं तर बायकोला तोंड दाखवू वाटत नाही, कारण की मनात खेद आहे. हे सगळेजण माझ्या विरुद्ध एक झाले आणि यांनी फक्त लक्ष केलंय अक्षय देशमुख. तर मी कोणाचं वाईट केलं नाही. मी प्रत्येकाला, आणि इथं उपस्थितांनी कोणी सांगा की मी कधी कोणाला उलटून एक शब्द बोललो, कोणी मला वाकडं बोललं तरी मी त्याला शब्द बोलत नाही. माझ्या संस्कृतीगत ते नाही. पण परिस्थिती अशी झाली की मला लेकराबाळापासून दूर ठेवायसाठी मला प्रयत्न करावे. मायमाऊल्यांना तुम्हाला मी जास्त काही सांगणार नाही, परंतु एवढंच सांगेन, या उज्जैन यात्रेनिमित्त माझ्या मुलीचे नाव आहे तुळजा. मी तुम्हाला एवढीच विनंती करीन की तुमचा बाबा महापौर झाला पाहिजे आणि तुमचा अक्षय महापौर झाला पाहिजे. याच्यासाठी फक्त तुम्ही महाकालला विनंती करा आणि येणाऱ्या 4 तारखेला महाकालला सांगा की प्रभाग क्रमांक मधून 4 घड्याळला मतदान झालं पाहिजे. अक्षय आणि अक्षयच्या सोबतचा पॅनल आला पाहिजे. सर, राजकारण मी दिले पाहिले, राजकारण अनेकांनी केले, परंतु राजकारणामध्ये जे हृदय लागते मोठं राजकारण करताना सगळ्यांना मिळून मिसळून घ्यायचं, ते राजकारणामध्ये यांच्याजवळ नाही. हे फक्त मला पाय खेचायसाठी उभे टाकले. मी काही खूप मोठा नेता नाही स्टेजवर भाषण करायला, परंतु यांनी मला तसं मजबूर केलंय की मला प्रत्येक गोष्ट बोलायला लावले. म्हणून माझी मायमाऊल्यांना विनंती आहे, तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या का नका द्या, पण केवळ महाकालला एवढी विनंती करा की अक्षय शहराचा महापौर होणार आहे, अक्षयला शहराचं नेतृत्व करायला. म्हणून अक्षयच्या तुळजासाठी तुम्ही एकदा महाकालला म्हणा की अक्षय महापौर झाला पाहिजे. माझ्यासाठी फक्त एवढी प्रार्थना करा, मी ही यात्रा सफल झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. माझे शब्द संपवतो. आणि तुम्हाला त्या महानगरपालिकेला आम्ही 4 जण उभे, एक ओपन मधून मी स्वतः उभा आहे अक्षय देशमुख, ओबीसी मधून आदरणीय एम.आय. काळे स्वतः उभे आहेत आपल्यासाठी कृषी विद्यापीठ परिसराकडून. त्याच्यामध्ये आपल्या सोनूभाऊच्या आई येतात, एसटी मधून उभे येतात आणि त्याच्यामधून माझे हो सुरेश काळे एक उमेदवार उभा आहे. असे 4 आम्ही उभे आहेत. तुम्ही कोणत्याच भूल चापाला दिशांना बळी न पडता तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमचा अक्षय तुमचं पोरग समजून मतदान करा. आणि याचे ऋण मी तुम्हाला सांगायला येणाऱ्या काळात याच्या दुप्पट फेडीन एवढं बोलतो. महाकालला मी आशीर्वाद मागतो आणि माझे धन्यवाद. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.